मेहुण्याला वाचवण्यासाठी भाजपात येतो असं सांगायला दिल्लीला कोण गेलं होतं? उद्धव ठाकरेंवर नितेश राणेंचा गंभीर आरोप। महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातील सत्यबाजू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मांडली। त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी काही महत्त्वाचे निर्णय सरकारचे असतात असं सांगू लागले आहेत। भाजप नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे, त्यांना अटक करावी यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मुलाने स्वार्थासाठी सत्तेचा वापर केला अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली। आज खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही गंभीर आरोप केले। मुख्यमंत्र्यांवर दबाव होता आणि म्हणून त्यांनी पक्ष फोडला। काही महत्त्वपूर्ण फाईली या फडणवीस यांनी रोखल्याचं राऊत यांनी सांगितलंय। त्यावर नितेश राणेंनी भाष्य केलंय। नितेश राणे म्हणाली, खोटे गुन्हे कसे तयार करायचे यावर उद्धव ठाकरेंनी PhD केली पाहिजे। मुद्दाम फडणवीस यांचे नाव आणायचं काम सुरू आहे। फडणवीस यांना अटक केली असती तर उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर कसे आले असते हे आम्ही पाहिलं असतं असंही राणे यांनी म्हटलंय। त्यांना मोठा पगार पण दिला जायचा। मग हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये मग आम्ही माहिती द्यायची, त्या मुलांना समोर बसवायचं, कारण ते बोलायला तयार आहेत। कशा कुठून कुठे वहिनी त्यांना येऊन त्यांना किती पगार द्यायचा, कुठल्या कुठल्या विरोधकांची फोन हॅक करण्यासाठी त्यांना आदेश होते। म्हणून उगाच आमच्या फडणवीस साहेबांवर आणि नेत्यांवर उगाच खोटे मोठे आरोप करू नका। त्या केसमध्ये काही दम नाही। रश्मी शुक्ला मॅडम आज एका जबाबदार पदावर आहेत, म्हणून तुझ्यासारख्या तीनपाट व्यक्तीला माणसाकडून काही वक्तव्य केलं तर त्याला कोणीही किंमत देत नाही। हे डरपोक लोक आहेत, स्वतःची अटक टाळण्यासाठी त्यांनी पक्ष फोडले असंही संजय राऊत म्हणतात। डरपोक कोण आहे हे तू तुझ्या मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर जाऊन बघ। स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी श्रीधन पाटणकर ह्याला भ्रष्टाचाराचा आरोप ह्याच्यावर आहे, तो कधीही अटक होऊ शकतो। आणि मग त्याला वाचवण्यासाठी थांबा मी भाजपमध्ये येतो, मी मुख्यमंत्रीचा राजीनामा देतो असं कोण सांगायला गेलेला दिल्लीमध्ये? तेव्हा तो तुझा मालक मुख्यमंत्री होता ना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुमच्या बरोबर होती तेव्हा। मग त्या लोकांना फसवून फक्त आपल्या स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी कोण लोटांगण घालण्यासाठी दिल्लीला गेलेला हे त्याला उत्तर दे। मग डरपोक कोण आहे तुला कळेल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।